आता बातम्या आहेत साताऱ्यातून। साताऱ्याच्या तापुळा बामनोली भागामध्ये वटवाघुळांचं प्रमाण वाढलेलं आहे। वटवाघुळांचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांना आरोग्याचा धोका संभवतो। सरकारनं वटवाघुळांचा बंदोबस्त करावा, नागरिकांनी जी आहे ती मागणी केलेली आहे। सातारा जिल्ह्यातील तापुळा आणि बामनोली पावशेवाडी भागामध्ये कोयना जलाशयाच्या बॅकवॉटर परिसरालगत असणाऱ्या झाडांसह संपूर्ण गावाला वटवाघूळ मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अशी ओळख असणारं तापोळा आणि बामनोलीचा परिसर आहे। सध्या मी या भागातच आहे। खरं तर मोठ्या संख्येनं पर्यटक देखील या भागामध्ये आता पसंती देऊ लागलेले आहेत। मात्र सध्या या भागामध्ये या ठिकाणचे स्थानिक नागरिक असतील, व्यावसायिक असतील, यांना एक समस्येला मोठं तोंड द्यावं लागत आहे। ते म्हणजे या ठिकाणच्या वटवाघूळ जे आहेत त्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। अनेक झाडं जी या ठिकाणी आहेत, या झाडांवर देखील या वटवाघूळ ज्या आहेत यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बरेच वर्षापासूनची ह्या वटवाघूळची समस्या असं बोललं जाते, पण आता नेमकी काय समस्या समोर आहे? आता हल्लीकडच्या काळामध्ये पाहिलं त्या 5-10 वर्षामध्ये त्यांचं प्रमाण लाखोच्या घरामध्ये गेलेलं आहे। या वटवाघळांच्यामुळे या ठिकाणी ज्या झाडावर बसतायत ते झाड पूर्ण नेस्ताभूत होते। त्या झाडाखाली उभं राहता येत नाही, अर्धा किलोमीटर वास मारतोय। या ठिकाणी पर्यटकांना नाहक त्रास होतोय। आता मागे तुम्ही पाहिलं की केरळामध्ये एक रोगराई येऊन गेली, त्याचा प्रादुर्भाव म्हणलं तर वटवाघळांपासूनच झाला। आणि ह्या पार्श्वभूमीवरती बघितलं तर इथे येणारी लोक सुद्धा घाबरतात। शासनाने त्याच्यावरती काहीतरी उपाय करावा अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, तापोळा, सातारा।